सेल. नमस्कार मित्रांनो. तर आपण काल इम्पॉर्टंट टॉपिक कवर केला होता, रिस्पिरेशन. आज आपण नवीन टॉपिक कवर करणार आहोत, सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन. हा पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि यावर ऑलमोस्ट एक क्वेश्चन येतोच, म्हणजे आणि बऱ्यापैकी हे बेसिक असल्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यामध्ये आपण एक नवीन म्हणजे काल पण केलं होतं की 11वीचं तर केलं आहे, 11वी 12वी प्लस 8वी 9वी 10वीपर्यंत पण सेल कुठं पण जो पण जर टॉपिक कव्हर केलेला असेल तर ते पण इथं आपण ॲडिशन केले. म्हणजे तुम्हाला 11वी 12वीसोबत 8वी 9वी 10वीचे पण स्टेट बोर्ड एकत्रच आहेत. म्हणजे तुम्हाला दुसरं काय एवढे जरी नोट्स किंवा एवढे जरी व्हिडिओ तुम्ही रेफर केले तरी तुम्हाला जास्त काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. याच्या बाहेरचा एक पण क्वेश्चन येणार नाही. आता आपण स्टार्ट करूया सेल. आता सेल म्हणजे काय असतं माहिती का, की जसं किडनीचं नेफ्रॉन स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट असतं. आणि हे आणखीन एक की जरी आता हे नोट्स इंग्लिशमध्ये असलं, कारण सायन्स असतं ना बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये सोपं जातं आणि मी मराठीमध्ये तुम्हाला पूर्णपणे मराठीमध्ये समजून सांगतो, त्यामुळे काही लोड घेऊ नका आणि वर्ड्स नाही का इंग्लिशमध्येच लक्ष ठेवायचा प्रयत्न करा, कारण जेणेकरून नाही का ते चांगले. कारण मराठीमध्ये कसं होतं, कधी कधी प्रॉपर लिहिलेलं नसतात. ज्यावेळेस ट्रान्सलेशन वगैरे होतं ना क्वेश्चन पेपर काढताना वगैरे, त्यावेळेस ते प्रॉपर कधी कधी झालेलं नसतं. त्यामुळं ॲज इट इज इंग्लिशमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ते आणखीन चांगलं राहील. आता बघा सेल काय आहे की स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आहे, ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि ती काय आहे, ते कॅपेबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स अँड कॅन परफॉर्म ऑल फंक्शन्स ऑफ लाईफ. म्हणजे सेल इम्पॉर्टंट कशामुळे की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुणी असो, प्लांट असो, ॲनिमल असो वगैरे, त्याच्यामधलं एक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट म्हणजे सगळ्यात बेसिक आपलं सेल आहे. सेलपासूनच नंतर आपल्या काय होतात माहिती का, म्हणजे ॲनिमलमध्ये तरी सेलपासून काय होतात की आपले टिश्यू तयार होतात. टिश्यूपासून काय होतं की आपले ऑर्गन तयार होतात. ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम वगैरे, आणि त्याच्यापासून म्हणजे ऑर्गॅनिझम वगैरे असं तयार होतं. म्हणजे तुम्हाला एक कळलं की लिंक म्हणजे बेसिक युनिट ना सेल आहे, म्हणजे जे की इंडिपेंडंट एक्झिस्टन्स वगैरे राहतं. आता इथे काही पॉईंट दिलेले आहेत. आता आपले जर सेल जर जनरल आपण कन्सिडर केले तर आपल्या बॉडीमधली, म्हणजे आता हे जनरल दिलेले आहे नाही की स्मॉलेस्ट सेल इन जनरल, आता सगळीकडली स्मॉलेस्ट सेल जर कुठं असेल तर ती मायक्रोप्लाझ्मामध्ये असते. ती सगळ्यात स्मॉलेस्ट सेल आहे. आणि जर लार्जेस्ट सेल म्हणलं तर ते ऑस्ट्रिचचं एग असतं ना, शांभरू वगैरे, त्याचे जे अंड असतं ना, तर ते सगळ्यात मोठी सेल असते. अंड म्हणजे एक सेल असल्यासारखी. आणि लॉंगेस्ट सेल म्हणलं तर नर्व असतात ना, ते इकडून तिकडे कम्युनिकेशन म्हणजे किंवा आपलं जे इम्पल्स वगैरे पास करत असतात, आणि ती सगळ्यात लॉंगेस्ट सेल असते. नंतर आता सेल थेरी बघा. आता सेल थेरी म्हणजे फर्स्ट टाईम सेल थेरी कुणी प्रपोज केली ती बघा, लक्षात ठेवा, नाव शॉन आणि शेल्डेन. ते नाव इम्पॉर्टंट आहे. याच्यावर प्रश्न विचारू शकतात की शॉन म्हणजे कुणी प्रपोज केली की सेल थेरी म्हणजे सेल कशी वगैरे काय, आणि सेल थेरी म्हणजे कशी काय ते आपण खाली पाहणार आहोत नेमके काय, त्यांनी काय प्रपोजिशन वगैरे काय केलं. तर पण हे नाव लक्षात ठेवा, शेल्डेन आणि शॉन यांनी काय केलेलं आहे की सेल थेरी प्रपोज केलेली. आणि एक सायंटिस्ट आहे, दोन नाव लक्षात ठेवा. एक रुडॉल्फ विर्चॉ यांनी काय केलं तर ही एक्सप्लेन फर्स्ट टाईम, म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं की न्यू सेल आर फाउंड बाय द सेल डिव्हिजन फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. म्हणजे की नवीन सेल तयार होतात ते असे आपोआप कुठून येत नाही, ज्या पहिल्याच एक्झिस्टिंग सेल आहेत त्याच्यापासूनच नवीन सेल तयार होतात. त्यालाच हे कोणी सांगितलेलं आहे, रुडॉल्फ विर्चॉव. आणि यांनी ते जो हे ना त्यालाच काय म्हणतात, ऑमनिस सेल्युला म्हणजे प्री एक्झिस्टिंग सेलपासूनच नवीन सेल तयार होतात असे. आता नवीन एक म्हणजे हे कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, माहिती असायला पाहिजे आपल्या. टोटिपोटेन्सी म्हणजे काय. टोटिपोटेन्सी म्हणजे काय माहिती का, की कॅपॅसिटी म्हणजे काय की कॅपॅसिटी ऑर पोटेन्शियल, एखाद्या सेलमधलं काय कॅपॅसिटी काय पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल टू डिफरन्शिएट अँड डिवाइड टू फॉर्म एनी अदर टाईप ऑफ सेल अँड देअर बाय कम्प्लीट न्यू ऑर्गॅनिझम. म्हणजे फक्त एकच सेल आहे की जी की पूर्ण नवीन सेल म्हणजे ती डिवाईड होऊन कोणत्या पण सेलमध्ये डिवाईड होऊ शकते, एक पूर्ण ऑर्गन सिस्टीम किंवा एक नवीन ऑर्गॅनिझम तयार करू शकते. म्हणजे जी की त्याची पोटेन्शियल आहे एका सेलमध्ये. कसं असतं माहिती का, एक सेल आहे ना तर तिचं पोटेन्शियल फक्त टोटिपोटेन्सीज अशी सेल असते की ती कशामध्ये पण कन्वर्ट होऊ शकते कोणत्याही सेलमध्ये, आणि त्याच्यापासून एक नवीन ऑर्गॅनिझम आपण तयार करू शकतो. आता जे वर सांगितलं मी तुम्हाला की काय सांगितलं होतं तुम्हाला, सेल थेरी. तर सेल थेरीचे म्हणजे त्याला सेल थेरीमध्ये काय म्हणतात की त्याला मॉडर्न सेल थेरी पॉस्टुलेट वगैरे म्हणतात. त्यांनी काय म्हणलं होतं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड ऑफ सेल. म्हणजे जवळपास सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये सेल असतात. नंतर लिव्हिंग सेल अरायजेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल, ज्या पहिल्याच सेल आहे त्याच्यापासूनच नवीन सेल तयार होतात. असं एकच असे नवीन सेल आपोआप तयार होत नसतात, जे पहिले येतात त्याच्यापासून सेल डिव्हिजन होऊन नवीन सेल तयार होतात. नंतर ए सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणजे सगळ्यात बेसिक आहे ना सेल हे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल. जसं आपलं ज्यावेळेस आपण हे म्हणतो जेनेटिक किंवा याच्यामध्ये काय असतं, DNA इज एकदम स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे जेनेटिक्समधलं. जर आपण जीन स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे, तसं याच्यामध्ये सेलमध्ये काय आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय आहे की सेल आहे ना
तर हे सगळ्यात स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिटी. नंतर टोटल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्टिव्हिटी ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. म्हणजे जे पण पूर्ण जे सेलच्या ॲक्टिव्हिटीज असतात ना तेच एका ऑर्गॅनिझमच्या ॲक्टिव्हिटी असतात. कारण सेल हे कसं असतं की ग्रुपनी म्हणजे सेलपासून टिश्यूपासून हे म्हणजे ते ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये एक पूर्ण जे सेल करतात तेच ग्रुप ॲक्टिव्हिटीज असते. द सेल शोज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, हे तर कॉमन असेल. नंतर सेल कंटेन न्यूक्लिक ॲसिड. आता सेलमध्ये काय असतं, एक DNA RNA त्याच्या न्यूक्लियसमध्ये असतं आणि सायटोप्लाझममध्ये वगैरे हे कंपोनंट असतात. आता ती कशी काय असतात आपण ते पुढे पाहणारच होतं. आता हे शेल्डन आहे ना, आणि आपण जे पाहिलं होतं शॉन, तसे एक आता MPSCला कधी कधी काय माहिती आहे का की पूर्ण कन्सेप्ट वगैरे सोडून देणार आणि ते विचारणार की शेल्डन कुठला होता किंवा शॉन कुठला वगैरे असे काही विचारतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला दिलं आहे की शेल्डन हा जर्मनचा बॉटनिस्ट होता बघा. असा झुलॉजिस्ट वगैरे नव्हता, तो बॉटनिस्ट होता. आणि जो हे शॉन आहे तो कुठला होता, ब्रिटिश झुलॉजिस्ट होता. तर हे लक्षात ठेवा, जर कधी जोड्या जुळात वगैरे असं काही विचारू शकतात, कारण MPSC काही भरोसा नाही, काही पण विचारते. नंतर आता काइंड्स ऑफ सेल. आता सेलचे नॉर्मली 2 टाईप असतात. एक तर काय असतं माहिती का, युकॅरियोटिक सेल्स. युकॅरियोटिक म्हणजे कसे थोडे डेव्हलप्ड, आणि प्रोकॅरियोट म्हणजे कसं एकदम इनिशियल स्टार्टला वगैरे असतात ना, म्हणजे जे तेवढे डेव्हलप नाहीत. आता युकॅरियोट ना त्याची साईज असते ना ते 5 ते 100 मायक्रोमीटरपर्यंत असू शकते. तर प्रोकॅरियोट ना याची साईज थोडी कमी असते, 1 ते 10 मायक्रोमीटरमध्ये छोटे असतात ते प्रोकॅरियोट. नंतर युकॅरियोटमध्ये नाही का नंबर ऑफ क्रोमोझोम ना मोर दॅन 1. आता युकॅरियोट थोडं डेव्हलप्ड असतं. जेवढं ॲडव्हान्समेंट लक्षात ठेवा, जेवढा ऑर्गॅनिझम एखादा ॲडव्हान्स असेल ना त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते. त्याचं याचं काय की नंबर ऑफ क्रोमोझोम ना एकापेक्षा जास्त असणार. नंतर प्रोकॅरियोटने याच्या फक्त एकच क्रोमोझोम असणार. म्हणजे कसं असतं माहिती का, सिम्पल ऑर्गॅनिझम असलं ना तो अंडरस्टँड त्याची स्टडी करणं वगैरे सोपं असतं. आता तुम्ही बघितलं असेल की माणूस हा डेव्हलप्ड म्हणजे एक इव्होल्युशन होत की माणसाची बॉडी खूप असे कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामुळे इव्हन एका ऑर्गनसाठी किंवा एका पार्टसाठी एक स्पेशल डॉक्टर असतात, त्या विषयावर अभ्यास करतात, तरी पण तेवढं स्पेशलायझेशन होत नाही. म्हणजे तुम्हाला हे कळेल की माणसाची बॉडी किती कॉम्प्लेक्स आहे. नंतर न्यूक्लियस बघा. आता न्यूक्लियस आहे ना याच्यामध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये काय असतं, त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो ना तो विथ न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं, म्हणजे त्याला कव्हरिंग असते. त्याच्यामध्ये न्यूक्लियोलस असतो आणि न्यूक्लियोप्लाझम पण असतं. पण जे प्रोकॅरियोट ना याच्यामध्ये न्यूक्लियस नसतं. पण न्यूक्लियससारखं म्हणजे काय की न्यूक्लिओइड म्हणतात त्याला, न्यूक्लिओइड की रिसेम्बलिंग लाईक न्यूक्लियस, म्हणजे ते न्यूक्लियस नसतं पण न्यूक्लियससारखं दिसतं, म्हणजे असं म्हणायचं. नंतर आता याच्यामध्ये आणखी महत्त्वाचं आहे की युकॅरियोट आहे ना थोडे ॲडव्हान्स असतात. त्याच्यामध्ये त्यांचे काय ते मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स वगैरे म्हणजे ऑर्गॅनल्स प्रेझेंट असतात. पण जे हे येतं प्रोकॅरियोट ना ते डू नॉट हॅव एनी मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स, म्हणजे त्यांच्याकडे असं ऑर्गॅनल नसतात. आणखी मी आता इथं सांगून टाकतो, एक महत्त्वाचं आहे, फक्त एकच लक्षात ठेवा की एकच ऑर्गॅनल आहे जे तिकडं पण भेटतं आणि इकडं पण भेटतं. लक्षात ठेवा, रायबोझोम. आता हा खूप इम्पॉर्टंट आहे, प्रश्न विचारू शकतात की जे दोन्हीकडे असतं फक्त रायबोझोम आहे की जे प्रोकॅरियोटमध्ये असतं आणि युकॅरियोटमध्ये पण असतं. लक्षात ठेवा हे. नंतर बघा आता एक्झाम्पल बघा. आता प्रोकॅरियोट ना हे हायली इव्हॉल्ड युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर प्लांट किंवा सेलमध्ये प्लांट आहे किंवा ॲनिमल्समध्ये असू शकतात. जे प्रोकॅरियोट आहे ना ते फक्त बॅक्टेरियामध्ये, म्हणजे जे एकदम इनिशियल जे छोटे छोटे वगैरे ना त्या स्टेजमध्ये असतात. आता इथं काही सायंटिस्ट आणि त्यांनी काही काय शोध लावलेलं वगैरे दिले, सायंटिस्ट दिलेले आहेत, बायोलॉजिस्ट वगैरे आपण. तर हे इम्पॉर्टंट कशामुळे की जोड्या वगैरे याच्यामध्ये विचारू शकतात. आणि एक प्रश्न विचारलेलाच आहे ॲक्च्युली त्यांनी, द टर्म सेल वॉज फर्स्ट युज्ड बाय रॉबर्ट हुकी. म्हणजे सेल ही टर्म कोणी यूज केलेली, मला वाटतं प्रश्न येऊन गेलेला आहे, हा MCQ आहे की द टर्म सेल फर्स्ट टाईम कोणी यूज केली. लक्षात ठेवा, नाव काय त्याचं, रॉबर्ट हुके. नंतर त्याचं पुस्तक होतं बघा, इन हिज बुक मायक्रोग्राफिक. नंतर आता परकिंजे आणि मोहल्ले बघा, यांनी काय केलं, डिस्कवर्ड द प्रोटोप्लाझम. यांनी प्रोटोप्लाझमचा शोध लावला, लक्षात ठेवा, प्रोटोप्लाझम. नंतर आता कॅमिलो गोल्गी, आता नावातच त्याच्यामुळे एवढं काही नाही. यांनी काय केलं की गोल्गीचा शोध लावलेला. आता जोड्यात वगैरे असं विचारणार नाही, कारण एवढं नाव आणि तोच कळते आपल्याला ते. आता रॉबर्ट ब्राऊन बघा, हे विचारू शकतात. तर रॉबर्ट ब्राऊन यांनी डिस्कवर्ड काय केलेले, न्यूक्लियस डिस्कवर्ड केलेले. बघा हे रॉबर्ट हुके ना, हे बघा रॉबर्ट हुकेनी सेल फक्त आले, त्याला हुके आले, त्यांनी सेल वगैरे असं केलं, डिस्कवर्ड केला. आणि रॉबर्ट ब्राऊन आहे ना थोडा आणखी डीपमध्ये गेला आणि त्याने काय केलं, न्यूक्लियस डिस्कवर्ड केलं, लक्षात ठेवा. नंतर बाल्बियानी, आता यांनी बाल्बियानी हे पण महत्त्वाचं आहे, यांनी काय केलं, डिस्कवर्ड द क्रोमोझोम्स. आणि ते एक हे की सॅलिव्हरी ग्लँड ऑफ हे चिरोनोमॉस, एक लार्वा असते, म्हणजे एक छोटी लार्वा, म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये एक असतं. तर त्याच्यामध्ये नाही का हे क्रोमोझोम त्यांनी डिस्कवर्ड केलेले. हे बाकीच नाही लक्षात ठेवायला झालं, फक्त एक लक्षात ठेवा, क्रोमोझोम कोणी डिस्कवर केलेले, बाल्बियानी. कळलं. नंतर आता फ्लेमिंग आता फ्लेमिंग आहे ना, यांनी काय केलं माहिती आहे का, स्टडी द सेल डिव्हिजन इन डिटेल अँड कॉइन द टर्म मायटोसिस. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, विचारू शकतात की मायटोसिस टर्म वगैरे आणि कुणी डिस्कवर केलं का टर्म वगैरे कुणी, तर लक्षात ठेवा फ्लेमिंग. नंतर दुसरं एक पॉर्टर, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, ही डिस्कवर्ड द इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता हे सगळं आपण पाहणार आहोत, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम काय आहे, मायटोकॉन्ड्रिया काय आहे वगैरे, ते मायटोसिस वगैरे, ते तर आपण पुढच्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. नंतर आता सी बेंडा, फक्त बेंडा जर लक्षात राहिलं तरी चालेल, ही गेव द नेम मायटोकॉन्ड्रिया. हे पण इम्पॉर्टंट आहे बघा.
विचारू शकतात की बाबा हे आणि हे ना जोड्यात वगैरे एकीकडे तुम्हाला सायंटिस्ट वगैरे देतील आणि समोर बेंडा, त्याच्या पुढं हे देतील मायटोसिस, नंतर दुसरं बाल्बिनी, त्याच्या पुढं मायटोकॉन्ड्रिया वगैरे, म्हणजे असे जोड्यात वगैरे असे क्वेश्चन देऊ शकतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ट्रिक्स बनवा. नंतर बघा आता आहे सी दे दिवे. आता यांनी काय दुवे यांनी काय केले, डिस्कवर द लायझोसोम. यांनी काय लायसोसोमचं डिस्कवर केलेले. आता आपण एक नाही का याला थोडे काहीतरी ट्रिक बनवून हे लक्षात ठेवा, नाही तर असं बी वाचून 2-3 वेळा वाचलं तरी लक्षात राहतं, एवढं काय याच्यात विशेष नाही. आता आपण काय करणार, एक ऑर्गेनल स्टडी करणार. आता सेलमध्ये असतं. आता पहिल्यांदा आपण काय करणार, कंपोनंट्स ऑफ युकॅरियोटिक सेल, म्हणजे आता एक आपण स्टडी करायला चालू करू. आता पहिलं बघा 1 नंबरला आता सेल वॉल. आता सेल वॉल बघा, आता ही जर खाली तुमची आली ना, ही बघा ही सेल आहे आणि सेलच्या एकदम बाहेर असतं ते सेल वॉल असतं. कळलं, एक इम्पॉर्टंट आहे सेल वॉल आहे ना. आता इथं लिहिलं बघा, इट इज फाउंड अराउंड, म्हणजे कशाच्या अराउंड असते बघा, फक्त अल्गी, फंगाय आणि प्लांट. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे, अल्गी, फंगाय आणि प्लांटमध्येच फक्त सेल वॉल असते. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसते. आपल्या इथं डायरेक्ट काय असतं, सेल मेम्ब्रेननी, म्हणजे आपल्या सेलला आपली सेल असते त्याला फक्त एकच कवरिंग असतं, सेल मेम्ब्रेन. आणि जे प्लांटचं सेल असतं ना त्याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन पण असतं आणि सेल वॉल पण असते. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. नंतर आता पुढचं आहे की सेल वॉल आहे ना, ही कशी असते, एक इलॅस्टिक असते, स्ट्रॉंग कोट असतं अराउंड सेल मेम्ब्रेन, म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या बाहेरून असते. आणि इट इज मेनली कंपोज्ड ऑफ, आता कशाने असतं की सेल वॉलमध्ये बघा एक सेल्युलोज असतो, इम्पॉर्टंट आहे कारण ते प्लांटमध्येच असतं. आणि सेल्युलोज इम्पॉर्टंट कंपोनंट आहे प्लांटमधला. सेल्युलोज आणि पेक्टिन यांनी काय बनलेली असते, सेल वॉल. नंतर आफ्टरवर्ड्स त्याच्यानंतर काय असतं, एक पॉलिमर्स लाईक लिग्निन, सुबेरिन, क्युटिन आर आल्सो ॲडेड इन द सेल वॉल, म्हणजे जशी गरज लागणं वगैरे तसे काही थोडेफार कंपोनंट वगैरे असतात. आता फंक्शन काय सेल वॉलचं, सेल वॉल आर टू सपोर्ट, म्हणजे महत्त्वाचं सेल वॉल काय करतात, सपोर्ट करतात आणि प्रोटेक्ट द सेल बाय प्रिव्हेंटिंग द एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल. आता पुढं पाहणार आपण ते हायपोटोनिक वगैरे, म्हणजे त्याच्यामुळे वॉटर बाहेर गेल्यानंतर आत गेल्यानंतर काय होतं ते. तर मेन सेल वॉलचं आता समजा फंक्शन काय की ते वॉटरचं जास्त एंट्री होऊ देत नाही आतमध्ये सेलमध्ये. आपल्याला माहिती आहे जर वॉटरची खूप एंट्री झाली तर सेल स्वेल होईल, आणि स्वेल झाली की ती स्वेल होणं म्हणजे कसं फुगणं, आणि फुगली आणि नंतर काय ती बस्ट होईल, म्हणजे फुटते. राहील ना लक्षात. नंतर इट गिव्ज द शेप टू द सेल वॉल. आता ऑब्व्हियसली बाहेरून असल्यामुळे सेल वॉलला ती शेप देते आणि प्रोटेक्ट फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरी आणि इन्फेक्शन. कारण बाहेर असल्यामुळे ती काही इंजुरी वगैरे होते, म्हणजे एक प्रोटेक्टिव्ह कोट म्हणून ॲक्ट होते. आता इथं सेल वॉलचं हे दिलेलं आहे, फिगर वगैरे बघून घ्या. याच्यामध्ये बघा कसं सेल वॉल, खाली थोडं आतमध्ये सेल मेम्ब्रेन आहे, गोल्गी अपॅरेटस, क्लोरोप्लास्ट, व्हॅक्युल्स, नंतर हे रॅफिडे, आता मायटोकॉन्ड्रिया, सायटोप्लाझम वगैरे, आता हे रायबोसोम वगैरे. तर हे आपण एक सगळं पाहणार आहोत. नंतर आता आपण पुढचं बघा, आता हे सेल मेम्ब्रेन, त्यालाच काय म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा बायोमेम्ब्रेन. बाकीच्या पण टर्म लक्षात ठेवा. कधी काय असतं आपल्याला फक्त सेल मेम्ब्रेन माहीत असतं. ऑप्शनमध्ये जर तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेन दिलं का बायोमेम्ब्रेन दिलं, तुम्ही म्हणणार की अरे हे आता आपण कधी वाचलेलंच नाही. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, सेल मेम्ब्रेन हे फक्त 8वी 9वी 10वीपर्यंतच वर्ड आहे यूज केलं, म्हणजे शब्द तिथपर्यंत वापरलेला आहे. आता पुढं 11वी 12वीत नाही, प्लाझ्मा मेम्ब्रेन, बायोमेम्ब्रेन वगैरे सेल मेम्ब्रेनचेच वर्ड आहेत, ती तिथं दिलेलं नाहीत. 8वी 9वी 10वीपर्यंत ते कन्सेप्ट म्हणजे किंवा तो अल्टरनेटिव्ह सिनोनिम्स वर्ड आहे तो दिलेला नाही. आणि एक मेन प्रॉब्लेम काय होतो, जे 8वी 9वी 10वीपर्यंतच वाचतात ना त्यांना हे पुढचे टर्म वगैरे कवर होत नाहीत. आणि ऑप्शन टाकताना कधी काय असतं माहिती की बऱ्यापैकी जे प्रोफेसर वगैरे नाही का हे पुढचेच बुक्स आता मी तुम्हाला काही क्वेश्चन पण सांगत की डायरेक्ट तिथून जे 8वी 9वी 10वी तुमच्या प्रॉपर सिलेबसमध्ये नाहीत, पण 11वी 12वीमधूनच ते कवर झालेले, तर तिथूनच ते क्वेश्चन टाकतात, लक्षात ठेवा. नंतर आता आपल्याला पाहणार सेल मेम्ब्रेन. आता सेल मेम्ब्रेन ना सेल वॉलपेक्षा थोडं फ्रॅगाईल असतं. फ्रॅगाईल म्हणजे थोडं ठिसूळ असल्यासारखे, थिन असतं, परत नाजूक असते, फ्रॅगाईल आणि इलॅस्टिक कवरिंग दॅट सेपरेट द सेल कंपोनंट, सेलच्या आतमधले कंपोनंट्स आणि आउटर इन्व्हायरमेंट, म्हणजे बाहेरचं सेलचं जे इन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये असते. आता स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन ना त्यालाच आपण सेल मेम्ब्रेन म्हणणार. याच्यामध्ये काय असतं, प्रोटीन मॉलिक्युल्स आर इम्बेडेड इन 2 लेयर्स ऑफ फॉस्फोलिपिड, म्हणजे 2 असे फॉस्फोलिपिडचे लेअर असणार आणि त्याच्यामध्ये असा प्रोटीन आतमध्ये टाकलेला असणार, अशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर असणार. नंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन ना इज सेड टू बी सिलेक्टिव्हली परमेबल. सिलेक्टिव्हली परमेबल म्हणजे कसं की काहीच गोष्टीला आता सगळ्याला परमेबल, काहीला एंट्री भेटणार ज्यांच्याकडे पास वगैरे, बाकीच्याला एंट्री भेटणार नाही. सिलेक्टिव्हली जे VIP वगैरे त्याला एंट्री भेटणार, बाकीच्याला एंट्री भेटत नाही. कळलं. व्हाईल प्रिव्हेंट द अदर सबस्टन्स फ्रॉम, म्हणजे बाकीच्याला एंट्री देत नाही. आता ड्यू टू दिस प्रॉपर्टी, आता याचं काही म्हणजे याचं इम्पॉर्टन्स काय, त्याच्यामुळे काय होतं, युजफुल कंपोनंट्स ऑफ वॉटर, सॉल्ट, ऑक्सिजन इंटर द सेल, जे महत्त्वाचे आहेत ना तेच फक्त सेलमध्ये आतमध्ये जातात. आणि दुसरं CO2 जो की जे रेस्पिरेशन वगैरे झाल्यानंतर CO2 जो बाहेर पडतो ना तो सेलच्या बाहेर निघतो. कळलं. नंतर बघा, इफ एनी चेंजेस अक्युअर आउटसाईड द सेल. आता सेलमध्ये काही बाहेर चेंजेस वगैरे झाले, कशामुळं की सेल्युलर इन्व्हायरमेंट काही बाहेर चेंज वगैरे झाले, तर काय होतं माहिती आहे का, सेल्युलर इन्व्हायरमेंट जे आतमधलं सेल्युलर इन्व्हायरमेंट ना हे चेंज होत नाही. कशामुळं की ड्यू टू प्लाझ्मा मेम्ब्रेन, कारण ते असं हे होतं कव्हर म्हणून ॲक्ट होतं, प्रोटेक्टिव्ह कव्हर. आणि त्याच्यामुळे काय होतं, एक कंडिशन
त्याला आपण म्हणतो होमिओस्टॅसिस. म्हणजे बाहेरच्या काही बी चेंज झाला तर तो आतमधल्या सेलच्या इन्व्हायरमेंटवर काही परिणाम होत नाही, त्याला म्हणतात होमिओस्टॅसिस. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. नंतर आता प्रोसेसेस, आपल्या पुढचं बघायचं प्रोसेसेस दोज दॅट डोंट कंझ्युम द सेल्युलर एनर्जी. आता याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आपल्याला बघायचे, की डिफ्युजन आणि ऑस्मोसिस आहे. खाली त्याचं आपल्याला हे पण दिलेलं आहे, लगेच तुम्हाला डिफरन्स पण सांगून टाकतो मी. आता डिफ्युजन म्हणजे काय असतं माहिती आहे का, ही एंट्री आणि एक्झिस्ट ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स लाईक ऑक्सिजन किंवा CO2 वगैरे यांची एंट्री आणि एक्झिस्ट होते वरती डिफ्युजनमध्ये. आणि लक्षात ठेवा, डिफ्युजनसाठी सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन वगैरे लागत नाही, ते कशामधून पण एंट्री होते. नंतर ऑस्मोसिस आहे ना बघा, द ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर पार्ट, म्हणजे जो वॉटरचा पार्ट आहे, फ्रॉम ए पार्ट विथ मोर वॉटर टू ए पार्ट ऑफ लेस, थ्रू द काय, जिथं जास्त वॉटर असेल त्याच्यापासून कमी वॉटरकडे जाणार होतो, आणि थ्रू ए सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन, फक्त सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेनमधूनच ऑस्मोसिस होतं, कळलं. आणि इट इज अ फिजिकल प्रोसेस विथ 3 पॉसिबिलिटीज. आता ज्यावेळेस ऑस्मोसिस होतं ना, त्यावेळेस 3 गोष्टी होतात, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता याला मी तुम्हाला ट्रिक पण सांगतो कसं लक्षात ठेवायचं ते. आता याच्यामध्ये नाही काय लक्षात ठेवायला, एक लक्षात ठेवा काय असतं, एक आयसोटोनिक सोल्युशन असतं, कळलं, आणि दुसरं असतं ना हायपोटोनिक. एक असतं आयसोटोनिक आणि दुसरं असतं हायपोटोनिक आणि तिसरं असतं हायपरटोनिक सोल्युशन. आता आयसोटोनिकला ऑब्वियसली आयसोटोनिकमध्ये काय असं काही फरक पडत नाही, कारण त्याच्यामध्ये काय असतं की आउटसाईड आणि इनसाईड द सेल हॅव लाईक सेम प्रपोर्शन ऑफ वॉटर. बाहेर पी असो किंवा आतमध्ये असो नाही का, सेम प्रपोर्शन ऑफ वॉटर असतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही वॉटर आतमध्ये पण जात नाही आणि बाहेर पण जात नाही, त्याच्यामुळे असं काही विशेष काही फरक पडत नाही. पण आता हायपोटोनिक सोल्युशन असतं बघा, हायपोटोनिकमध्ये काय होतं माहिती आहे का, आता लक्षात ठेवा, याचं सिम्पल लक्षात ठेवायचं. हायपोटोनिक म्हणजे काय, की समजा अशी एक सेल असणार, ही एक अशी सेल आहे, आणि सेलच्या बाहेर बघा असं एक पाणी वगैरे समजा ठेवलेलं आहे. आता सेलचं आपल्याला काही घेणं देणं नाही, फक्त आता हे बाहेरचं आहे काय की हायपोटोनिक म्हणजे काय असणार, याच्यावर ऑब्वियसली पाणी जास्त आहे. हायपो म्हणजे पाणी जास्त आहे, आणि सॉल्ट आहे ना, सॉल्ट कमी, कळलं. सिम्पल म्हणजे याचं हायपो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी, म्हणजे याचं सॉल्ट कमी. आता ऑब्वियसली बाहेर सॉल्ट कमी म्हणजे आतमध्ये सेलमध्ये काय असणार, सॉल्ट जास्त असणार, कळलं. आणि एकच कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, पाणी कधी पण सॉल्टला फॉलो करतं. जिथं सॉल्ट जास्त, समजा आता आतमध्ये मी सांगितलं तुम्हाला इथं हाय सॉल्ट आहेत, मग पाणी काय करणार, याला फॉलो करणार. त्याच्यामुळे बाहेरचं पाणी ना आतमध्ये इंटर होणार सॉल्टला, कारण सॉल्ट आतमध्ये जास्त आहेत. आणि एक एवढं जर लक्षात राहिलं तुमच्या, की फक्त जिथं सॉल्ट जास्त नसणार त्याला पाणी फॉलो करणार. म्हणजे पाणी म्हणजे त्याच्या पाठीमागे फॉलो करणार, म्हणजे पाठीमागे जाणार. आतमध्ये जर सेलमध्ये जर सॉल्ट जास्त असणार तर पाणी त्याला फॉलो करणार, आणि त्याच्यामुळे काय होणार, पाणी बाहेरून वॉटर इंटर द सेल, आणि आतमध्ये गेल्यानंतर काय होणार, सेल असे फुगणार, कळलं. आणि फुगल्यानंतर बस्ट वगैरे होणार. आता हे बाकी त्यांनी एक्झाम्पल दिले, रेजिन्स वगैरे आपण नाही का, जे मनुके वगैरे आपण भिजू घातलेले असतात त्याच्यानंतर ते सोयल वगैरे म्हणजे ते फुगतात वगैरे असं, ते एक्झाम्पल दिलेले. फक्त एक लक्षात ठेवा की पाणी सॉल्टला फॉलो करतं, एवढं जर लक्षात राहिलं तर तुम्हाला ही कन्सेप्ट एकदम परफेक्ट लक्षात राहील. नंतर एक असतं पुढचं असतो हायपरटोनिक सोल्युशन. आता हायपरटोनिकमध्ये काय की याच्यापेक्षा थोडं वेगळं. आता हायपरटोनिकमध्ये काय, जे सेम सांगितलं मी तुम्हाला, अशी बघा हे पाणी समजा बाजूला हे पाण्याचं वगैरे असं ठेवलेलं, त्याच्यामध्ये अशी एक बाबा आपली सेल ठेवलेली. आता हायपरटोनिक म्हणजे हायपर म्हणजे काय की लक्षात ठेवायचं की सॉल्ट काय जास्त आहे, सॉल्ट काय जास्त. आता इथं सॉल्ट जास्त असणार म्हणजे इथं सॉल्ट कसणार कमी, कारण हा सॉल्ट नाही का, याच्यामध्ये सॉल्ट कमी असणार. आणि कमी सॉल्ट असेल तर आपल्याला माहिती आहे पाणी कुठून जातं, जिकडं सॉल्ट जास्त आहे. आता हा सॉल्ट आहे ना, हा जास्त आहे, हा सॉल्ट जास्त असल्यामुळे पाणी काय सेलच्या बाहेर निघणार, आणि ज्यावेळेस पाणी सेलच्या बाहेर निघणार त्यामुळे काय होणार, वॉटर द सेल हॅज मोर वॉटर दॅन आउटसाईड मॉटर. त्याच्यामुळे काय वाटतं की सेल आहे ना थोडी श्रिंक होती, म्हणजे अशी बारीक झाल्यासारखी होती, कळलं. हे लक्षात ठेवा, हायपरटोनिक सोल्युशन. नंतर त्याच्यामुळे काय, वॉटर कम्स आउट ऑफ द सेल, म्हणजे सेलच्या बाहेर पाणी येतं. आता पुढचं बघा, एक महत्त्वाचं आहे की जे फ्लूइड हे एक आहे, जे आपण जे प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन बघितलं ना, ते अंडरस्टँड करायसाठी एक नाही का, एक सायंटिस्ट नाव दिलेलं आहे फ्लूइड मोसॉइक मॉडेल. फ्लूइड मोसॉइक म्हणजे असं कॉम्बिनेशन असल्यासारखं. आता हे पण इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, डायरेक्ट विचारू शकतात की फ्लूइड मोसॉइक मॉडेल वगैरे कोण दिलेलं आहे वगैरे, तर लक्षात ठेवा हे मोस्ट ॲक्सेप्टेबल मॉडेल आहे, म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मोस्ट ॲक्सेप्टेबल मॉडेल असल्यामुळंच हे कोणी प्रपोज केलं बघा, सिंगर आणि निकोल्सनने 1972 प्रपोज केलं आहे, सिंगल आणि निकोल्सनने. त्यांनी काय म्हणलं आहे की अकॉर्डिंग टू दिस मॉडेल काय म्हणलं आहे की काय, इट इज मेडअप ऑफ, म्हणजे सेल मेम्ब्रेन ना ती मेडअप ऑफ लाईक फॉस्फोलिपिड बायलेयर आणि प्रोटीन. आता फॉस्फोलिपिड आणि फॉस्फोलिपिड आणि प्रोटीन हे दोघांचं तर आपल्याला माहिती आहे की सेल मेम्ब्रेन मेडअप असतं, पण ते स्ट्रक्चर कसं असतं हे महत्त्वाचं आहे की प्रोटीन्स आर लाईक आईसबर्ग इन द सी ऑफ लिपिड. म्हणजे हे पूर्ण असा समुद्र, आणि त्याच्यामध्ये नाही का आईसबर्ग म्हणजे असं थोडा बाहेर टीप आलं, असं टोक आल्यासारखं बाहेर, आणि खाली मोठा असा भाग असणं, त्याला काय म्हणतात आईसबर्ग, कळलं. त्याला मराठीमध्ये हिमनग
कळलं ना. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा की सी ऑफ लिपिड म्हणजे प्रोटीनचं थोडं टोक बाहेर आलं आणि हे पूर्ण असं नाही का हे सगळं काय तर फॉस्फोलिपिड म्हणजे किंवा लिपिडचा लेअर आहे असं त्यांनी थिअरी मांडली. त्यालाच काय म्हणतात फ्लूइड मोसॅइक मॉडेल. आता हे कुणी तुम्हाला एवर विचारणार डिटेलमध्ये, फक्त विचारतील की सेल मेम्ब्रेनची फ्लूइड मोसॅइक मॉडेल थेरी कुणी मांडलेली. तर नाव लक्षात ठेवा, सिंगर आणि निकोल्सनने मांडलेली. आता प्रोटीन स्कॅनचे देअर पोझिशन अँड सम प्रोटीन्स आर लाईक इंट्रेन्सिक वगैरे हे काही लक्षात ठेवायची गरज नाही. आता पुढचं महत्त्वाचं आहे की ड्युरिंग ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता सेल मेम्ब्रेनमध्ये काय होतं, कधी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होतो म्हणजे ATP ज्यावेळेस ॲक्टिव्ह, लक्षात ठेवा कोणती गोष्ट ज्यावेळेस ॲक्टिव्ह असते ना त्यावेळेस काय होतं ATP युटिलाइज होतं. इट इज ए ट्रान्सपोर्ट ऑफ एनर्जी डिपेंड ऑन द प्रोसेस इन विच लाईक ATP युटिलाइज. त्यालाच ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट लाईक सोडियम पोटॅशियम पंप वगैरे. हे पण आपल्याला नंतर पाहायचं आहे. सोडियम पोटॅशियम पंपवर एकदा क्वेश्चन येऊन गेलेलं आहे की सेलच्या आतमध्ये सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं का पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं वगैरे. हा PYQ येऊन गेलेला आहे, तर इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता डिफ्युजन वर्सेस ऑस्मोसिस. आता हे 2 इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत आणि विचारू शकतात कारण हे कन्सेप्च्युअली एकदम. आता डिफ्युजन आणि ऑस्मोसिस जसं मी थोडं ओवर एक्सप्लेन केलं त्याच टाईपमध्ये. आता डेफिनेशनमध्ये लक्षात ठेवा, डिफ्युजन म्हणजे काय की मुवमेंट ऑफ पार्टिकल्स फ्रॉम हाय टू लो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे ज्यावेळेस पार्टिकलची मुवमेंट होते त्याला आपण डिफ्युजन म्हणतो. आणि मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम लो टू द हाय सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. सोल्यूट मी तुम्हाला सांगितलं, सोल्यूट म्हणजे काय की वॉटरने काय सॉल्टला फॉलो करतं, जिकडे जास्त सॉल्ट तिकडे वॉटर जाणार, त्याला ऑस्मोसिस म्हणायचं. आता सबस्टन्समध्ये काय डिफ्युजन कोणत्या पण सबस्टन्समध्ये होतं. ऑस्मोसिसनं हे फक्त काय की फक्त पाण्याशीच इन्व्हॉल्ड आहे, म्हणजे लिक्विड वगैरे काही असेल तर. नंतर बघा डिफ्युजनमध्ये नाही का मेम्ब्रेन नाही, काही नो मेम्ब्रेन नीडेड, त्याला असं चालू राहत येते. नंतर जे ऑस्मोसिस आहे याच्यामध्ये काय लक्षात ठेवा, सेमी परमेबल मेम्ब्रेन असेल ना तिथंच फक्त ऑस्मोसिस होतं. नंतर कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट आहे ना, डिफ्युजन म्हणजे काय होतं, मूव्ज डाऊन टू द ग्रॅडियंट म्हणजे ते कॉन्सन्ट्रेशन कमी होत जातं. पण याच्यामध्ये ना सेमी परमेबल हे ऑस्मोसिसमध्ये काय होतं, हे मूव्ज अगेन्स्ट द सोल्यूट डाऊन ग्रॅडियंट. नंतर एनर्जी बघा, आता याच्यामध्ये नाही का जे डिफ्युजन आहे याच्यामध्ये नो एक्सटर्नल एनर्जी रिक्वायर्ड, याच्यामध्ये पण नो एक्सटर्नल एनर्जी, फक्त एक्सटर्नल एनर्जी कुठं लागते जिथं ॲक्टिव्ह असतं, जसं की सोडियम पोटॅशियम पंप वगैरे ॲक्टिव्ह असतं, लक्षात ठेवा. नंतर मॉलिक्युल्स, याच्यामध्ये ऑल टाईप ऑफ मॉलिक्युल इथं मेनली वॉटर किंवा सॉल्वंट इन्व्हॉल्व असतात. स्पीडमध्ये लक्षात ठेवा, स्पीड व्हॅरीज बाय मॉलिक्युल्स अँड मीडियम. काय त्याच्यावर स्पीड ही जनरली स्लोज ड्यू टू मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली. आता मेम्ब्रेन सिलेक्टिव्ह असल्या म्हणजे स्पीड व्हॅरी म्हणजे सिलेक्टिव्ह होते, ते डिपेंड आहे. नंतर इक्विलिब्रियम हे युनिफॉर्म कॉन्सन्ट्रेशन अचीव करतं आणि इक्वल वॉटर पोटेन्शियल ऑन द दोन्ही साईडला वॉटरचं पोटेन्शियल सेम असतं. प्रेशर ना नॉट प्रेशर डिपेंड, याच्यामध्ये प्रेशर नाही, पण जे ऑस्मोसिस ना इट इज इन्फ्लुअन्स बाय द प्रेशर आहे. एक्झाम्पल बघा, ते परफ्यूम स्प्रेडिंग शुगर इन टी वगैरे असे काही ते एक्झाम्पल आहे. नंतर वॉटर अब्सॉर्प्शन इन द रूट्स, किडनी फिल्ट्रेशन वगैरे नाही का, हे ऑन द बेसिस ऑफ ऑस्मोसिस असतं. मी जे ऑलरेडी सांगितलेलं त्यामुळे तुम्हाला फास्ट वाचून दाखवलं, याच्यात काय असं काही सांगणं, फक्त बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. ऑस्मोसिस फक्त सेमी परमेबल मेम्ब्रेन होतं, डिफ्युजनला मेम्ब्रेनची गरज लागत नाही. ऑस्मोसिस फक्त वॉटर मेडियम होतं, डिफ्युजन ही वॉटर असो काय असो कोणत्या मेडियम होतं. द ड्रायव्हिंग फोर्स आहे ना, हे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असतं, इथं वॉटर दोन्ही आणि हे ते वॉटरवर डिपेंड आहे. डायरेक्शन कॅन बी इन डिफ्युजन कोणत्याही डायरेक्शनला होऊ शकतं, पण जे हे ना ऑस्मोसिस डायरेक्शन इज फ्रॉम हाय टू द लो वॉटर पोटेन्शियल. आता पुढचं महत्त्वाचं आता एक टॉपिक आपल्याला, आता एक प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण अंडरस्टँड केला. आता आपल्याला बघायचं सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम म्हणजे काय माहिती आहे का, फ्लूइड असतं एक, आणि कुठं असते प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस. म्हणजे जर हे बघा असं असं, आता हे सेल मेम्ब्रेन आहे, हे मध्ये न्यूक्लियस आहे, आणि याच्यामधले जे फ्लूइड आहे ना त्याला आपण काय म्हणला सायटोप्लाझम. आता मेनी सेल ऑर्गॅनल्स आर सस्पेंडेड, म्हणजे मायटोकॉन्ड्रिया असो रायबोझोम असो हे सगळे काय असतात याच्यामध्ये सस्पेंडेड असतात, ते सायटोप्लाझम असतं. सायटोप्लाझम आहे ना इज अ मीडियम फॉर द सेल्युलर केमिकल रिॲक्शन घडवून येण्यासाठी ते एक मीडियम पण म्हणून ॲक्ट होतं. द पार्ट ऑफ सायटोप्लाझम अदर दॅन ऑर्गॅनल्स इज कॉल्ड सायटोसोल्स. म्हणजे इथं हा पण प्रश्न येऊ शकतो की व्हॉट इज मीन बाय सायटोसोल. म्हणजे तुम्ही ऑर्गनल सोडले तर बाकीचा जो सायटोप्लाझमचा जो पार्ट, ऑर्गनल्स म्हणजे मेम्ब्रेन, मायटोकॉन्ड्रिया किंवा बाकी जे हे येतं रायबोसोम वगैरे, ते बाकी सोडले तर जो बाकीचा पार्ट आहे ना त्याला आपण काय म्हणणार सायटोसोल म्हणणार. सायटोसोल स्टोअर्स द व्हायटल सबस्टन्स. सायटोसोलचं रोल काय की काही इम्पॉर्टंट, व्हायटल म्हणजे इम्पॉर्टंट सबस्टन्स स्टोअर करतात, लाईक अमोनिक ॲसिड असो, ग्लुकोज, विटॅमिन्स, ETC स्टोअर करतात इन ॲनिमल सेल. आता जर ॲनिमलचा जर विचार केला, सायटोप्लाझम इज मोर ग्रॅन्युलर. हे बघा असंच प्रश्न विचारतात डायरेक्ट स्टेटमेंटमध्ये की ॲनिमल आणि प्लांटच्या सायटोप्लाझममध्ये काय फरक आहे, लक्षात ठेवा. तर जो ॲनिमलचा जो सायटोप्लाझम तो ग्रॅन्युलर म्हणजे थोडे असे कण असल्यासारखे जास्त आणि डेन्स आहे, व्हाईल इन प्लांट सेल ना इट इज थिन. प्लांटमधला थोडा पातळ आहे आणि मोस्टली पुश होतो पेरिफेरी, आणि तो पेरिफेरियल जातो. कशामुळे, कारण प्लांटमध्ये नाही का जे हे असतात ना व्हॅक्युल्स थोडे मोठे असतात, आणि ॲनिमलमध्ये कसं व्हॅक्युल्स थोडे छोटे असतात. आता प्लांटमध्ये व्हॅक्युल्स मोठे असल्यामुळे काय होतं, त्याचा जो हे
सायटोप्लाझम आहे ना तो पेरिफेलिकडे ढकलत जातो. कुठं? प्लॅटमध्ये. आता सेल ऑर्गेनल्स आर नथिंग बट ए कंपार्टमेंट इन द सेल. आता सेल ऑर्गेनलमध्ये काय की सेलमध्येच असे छोटे 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 कमरे तयार केल्यासारखे इन द सेल दॅट कॅरी आउट द स्पेसिफिक फंक्शन. आता तुम्ही बघितलं मोठे मोठे एखादं ऑफिसमध्ये गेलेलं असं की छोटे छोटे कंपार्टमेंट केले असताना प्रत्येकजण आपापल्या कम्प्युटरवर काहीतरी काम करत असतं. त्याच टाईपमध्ये प्रत्येकजण मायटोकॉन्ड्रिया वेगळं, रायबोसोम वेगळं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपापल्या यांचे काम चालू असतात. सेल ॲज अ पूर्ण असे एक पूर्ण एक कंपार्टमेंट असलं म्हणजे पूर्ण एक ऑफिस असल्यासारखं आतमध्ये कामं चालवले असतात. आता सम ऑफ देम कोऑर्डिनेट विथ युअर अदर. काही काही मग कसं असतं की एकमेकाला कनेक्टेड असतात आणि कंप्लीट दे स्पेसिफिक टास्क फॉर द सेल. आणि ते सेलसाठी काहीतरी काम म्हणजे 2-3 जण मिळून कधी कधी एक काम करत असतात. मग न्यूक्लियर मेम्ब्रेन, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे लक्षात ठेवा. एक न्यूक्लियर मेम्ब्रेन, दुसरं इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, तिसरं गोल्गी कॉम्प्लेक्स, लायझोझोम्स आणि वेरियस टाईप ऑफ व्हॅसिकल्स आणि वॅक्युल्स फॉर्म सच ग्रुप्स आर टुगेदर कन्सिडर ॲज इंडोप्लाझमिक सिस्टीम ऑफ सेल. कारण ते एकमेकाला कनेक्टेड असतात. तर याच्यावर प्रश्न येऊ शकतो की हा पण MCQ की म्हणजे खालीलपैकी कोण हे इंडो मेम्ब्रेन सिस्टीमचे पार्ट आहेत. तर एकच लक्षात ठेवा याच्यामध्ये नाही का मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट वगैरे नाही का हे इंडिपेंडेंट हे याचे पार्ट नाही, ते स्वतःच त्यांचं वेगळंच काम चालू असते. कळलं? तर असं ऑप्शनमध्ये टाकू शकता मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट वगैरे. तर मायटोकॉन्ड्रिया किंवा क्लोरोप्लास्ट एक टाकतील आणि बाकी 3 हे न्यूक्लियर मेम्ब्रेन वगैरे टाकतील आणि मग तुम्हाला आयडेंटिफाय 1, 2, 3, 4 वगैरे असं टाकतील. लक्षात ठेवा. ऑर्गनल्स हॅव डिस्टिंक्ट फंक्शन अँड नॉट इन्क्लुडेड इन द इंडो मेम्ब्रेन सिस्टीम. इंडो मेम्ब्रेन म्हणजे ते एकमेकाला इंडो मेम्ब्रेन म्हणजे न्यूक्लियस आणि मेम्ब्रेनला कनेक्टेड वगैरे अशा टाईपमध्ये. मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट दे कॅरी आउट देअर स्पेसिफिक टाईप ऑफ एनर्जी कन्व्हर्जन इन द सेल. तर हे वेगळे लक्षात. आता पुढचं इम्पॉर्टंट आपल्याला बघायचं आहे इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्यालाच ER म्हणतात. आता इंडोप्लाझमिक एक लक्षात ठेवा हे काय याचं ट्रान्सपोर्ट किंवा कुरिअरचं काम करतं आहे महत्त्वाचं लक्षात ठेवा. कारण हे क्रक्सच येतो. बाकी आता इंडोप्लाझमिक रेटिक्युलम कसं दिसते बघा. इंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये हे बघा न्यूक्लियस असतं आणि हे बाकी असे थोडे सिस्टरने वगैरे म्हणतात एक असे एक असे येतं आणि त्यालाच काही वर रायबोझोम वगैरे असतात. ज्याच्यावर रायबोझोम असतं त्याला आपण रफ इंडोप्लाझमिक म्हणतो रेटिक्युलम आणि ज्याच्यावर नसतं त्याला स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतो. ते पुढे पाहणार आहोत आपण. आता वाचतो मी इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे ना द ऑर्गनल्स विच कंडक्ट्स वेरियस सबस्टन्सेस म्हणजे काय कंडक्ट्स म्हणजे वाहने सबस्टन्सेस इनसाइड द सेल इज कॉल्ड एज इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इकडून तिकडे वाहण्याचं काम मी सांगितलं ना कुरिअर. इंडोप्लाझमिक एक लक्षात ठेवा इंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे काय कुरिअर आहे. इंडोप्लाझमिक रेटिक्युलम हॅज नेट लाईक स्ट्रक्चर. नेट लाईक म्हणजे एकमेकात असं इंटरकनेक्टेड मिनिएचर ट्यूब. तुम्हाला सांगितलं नाही हे बघा हे असे हे ट्यूब दिसतात का असे मिनिएचर म्हणजे स्मॉल साईजमध्ये ट्यूब येतात आणि ते एकमेकाला कनेक्टेड आहे आणि सीट्स फिल्ड्स विथ द फ्लुइड म्हणजे त्याच्यामध्ये एन्झाइम वगैरे असतात. इंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज कनेक्टेड टू द न्यूक्लियस म्हणजे आतमध्ये सेंटर लाईक न्यूक्लियसला कनेक्टेड असतं फ्रॉम इनर साईड आणि टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन फ्रॉम द आउटर साईड आणि डायरेक्ट आउट साईडलाही कनेक्टेड असतं म्हणजे एकदम इकडून तिकडे वाहण्याचं काम करतं. आता रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम हॅज ए रायबोझोम. तुम्हाला सांगितलं ना ज्याचं म्हणजे इंडोप्लाझमिक रेटिक्युलम रायबोझोम आहे की नाही ह्या बेसिसवर 2 याचं डिव्हिजन. जर त्याच्यावर रायबोझोम असेल तर आपण काय म्हणणार रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि जर रायबोझोम नसेल तर त्याला आपण काय म्हणणार स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. नंतर द आउटर सर्फेस ऑफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम मेम्ब्रेन मे ऑर मे नॉट बी सबस्टिट्यूटेड विथ द रायबोझोम अकॉर्डिंग टू इट इज कन्वर्टेड टू स्मूथ वगैरे सांगितलं. आता इथं एक स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि दुसरं रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तुम्हाला कळलं ना मी सांगितलं त्याच्याच बेसवर. आता स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज इन्वॉल्ड इन द वेरियस प्रोसेस. आता त्याचं आपलं काम बघायचं ते काय काम करतं. आता डिपेंडिंग ऑन द सेल टाईप्स कोणत्या सेल टाईप आहे इट हेल्प्स इन द सिंथिस ऑफ लिपिड जसं की स्टेरॉइड सिक्रेटिंग सेल्स लाईक कॉर्टिकल रिजन ऑफ द ॲड्रेनल ग्लँड्स म्हणजे ॲड्रेनल ग्लँड वगैरे नाही का याच्यामध्ये काय असतं स्टेरॉइड असतं स्टेरॉइड. नंतर टेस्टीज आणि ओव्हरीज हे जे पण हार्मोन वगैरे टेस्टीज वगैरे सिक्रेट करतात हे स्टेरॉइड टाईपमध्ये असतं. तर हे सिंथेसिस काम करायचं काम काय करतं सिंथेसिसमध्ये कन्स्ट्रक्ट किंवा आपण बांधण्याचं वगैरे काम कोण करते की स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे काम करतो. नंतर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काही विषारी पदार्थ वगैरे नाही का शरीराच्या बाहेर काढण्याचं काम लाईक ड्रग्ज असो पॉयझनस सबस्टन्स लाईक लिव्हर सेल वगैरे किंवा स्टोरेज ऑफ कॅल्शियम वगैरे हे काम कोण करतं स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. कळलं. नंतर रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम रफ इंडोप्लाझमिक ना हे प्रायमरी इन्व्हॉल्ड. आता हे प्रायमरी रोल काय याचा प्रोटीन सिंथेसिस कारण ते मी सांगितलं ना की रायबोझोम त्याच्यावर असतात त्यामुळे त्याला रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतात आणि ते कशासाठी की प्रोटीन सिंथेसिस आहे. जसं की आता पॅनकॅरेटिक सेल असतं जसं की ते काय करतात सिक्रेट द इन्सुलिन. आता इन्सुलिन काय की प्रोटीन आहे. दीज प्रोटीन सिक्रेटेड बाय द रायबोसोम अटॅच टू द रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आर कॉल्ड ॲज अ सिक्रेटरी प्रोटीन्स. कारण तेच सिक्रेट करतात काय
प्रोटीन म्हणून त्याला सिक्रेटरी म्हणतात. दीज प्रोटीन गेट वॅपड इन द मेम्ब्रेन दॅट बर्ड्स ऑफ फ्रॉम द ट्रान्झिशनल हे काही होतं. सच मेम्ब्रेन बाउंड प्रोटीन्स डिपार्ट फ्रॉम इंडोप्लाझमिक रेटिक्युलम ॲज अ ट्रान्सपोर्ट वेसिकल. तुम्हाला सांगितलं नाही कुरिअर म्हणून ॲक्ट होतं जस्ट आणि ट्रान्सपोर्ट करतं, प्रोटीन बाहेर काढायचं काम करतं. रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम ऑल्सो इन्वॉल्ड इन द फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन फॉर द सेल. हे महत्त्वाचं आहे. इथं प्रोटीन सिंथेसिस आहे पण हे सेल मेम्ब्रेन तयार करायचं काम पण इंडोप्लाझमिक. कोण त्यातली त्यात कोण स्मूथ नाही तर रफ इंडोप्लाझमिक. कळलं ना. रायबोसोम ज्याच्यावर असतात तेही काम करतात. आता फंक्शन ऑफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे जनरल फंक्शन आहे. इट इज ए यूज द फ्रेमवर्क किंवा सपोर्ट टू द सेल. कारण सांगितलं मी तुम्हाला न्यूक्लियसपासून ते पार याच्यापर्यंत हे प्लाझ्मा किंवा सेल मेम्ब्रेन हे दोन्ही बाजूला हे कनेक्टेड केले असतात. नंतर कंडक्शन ऑफ प्रोटीन्स, प्रोटीनला कंडक्ट कुरिअर टाईपमध्येच काम करते. नंतर टॉक्झिन्स दॅट आर इंटर द बॉडी थ्रू द फूड वगैरे एअर वॉटर वगैरे नाही का, दे मेड इन वॉटर सोल्युबल, वॉटरमध्ये सोल्युबल करतात बाय इंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड देन फ्लश आउट ऑफ द बॉडी आणि बॉडीच्या बाहेर काढायचं काम हे इंडोप्लाझमिक रेटिक्युलम काम करतं. लक्षात ठेवा. नंतर आता पुढचे महत्त्वाचं बॉडी येते गोल्गी कॉम्प्लेक्स. त्यालाच काय म्हणतात शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं मॅन्युफॅक्चरिंग कम पॅकेजिंग अँड ट्रान्सपोर्ट युनिट ऑफ सेल. तर लक्षात ठेवा पॅकेजिंग जर तुम्हाला विचारलं पॅकेजिंग डिपार्टमेंट कोणाकडे असतं तर हे कोणाचे गोल्गी कॉम्प्लेक्स आणि कुरिअरचं म्हणलं तर इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता गोल्गी कॉम्प्लेक्स ना ही आता इथं तुम्हाला चित्र दिसेल की गोल्गी कॉम्प्लेक्स कसं दिसते बघा. कळलं. आता हे गोल्गी कॉम्प्लेक्स आहे. याच्यामध्ये बघा हे सिस्टरने वगैरे येतं, हे फ्युजन वेसिकल लुमिन वगैरे. तर हे बघा एकमेकाला अटॅच होत वगैरे गेलेले आहेत. आता मी वाचतो तुम्हाला कळलं तुम्हाला. इट इज मेड अप ऑफ 5 to 8 हॉलो आणि फ्लॅट, म्हणजे हॉलो म्हणजे पोकळ आणि फ्लॅट म्हणजे एकदम चपट्या सॅक्स आणि पॅरल टू इच अदर. आता हे बघा हे कशा सॅक्स येतात पॅरल आणि हॉल होतो का आणि पॅरल म्हणजे इथं एक आहे इथं दुसरी तिसरी असे एकमेकावर ठेवलेले. दिस सॅक्स अल्कॉट त्यालाच आपण काय म्हणतो सिस्टरनी म्हणतो. आणि दे आर फीड विथ डिफरंट टाईप ऑफ इन्झाईम आणि याच्यामध्ये खूप सारे इन्झाईम असतात. द प्रोटीन्स कमिंग फ्रॉम द इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इंडोप्लाझमिक रेटिक्युलमपासून जे आता सांगितलं तुम्हाला इंडोप्लाझमिक रेटिक्युलम काय होतं प्रोटीनचे कॅरियर असतं. त्याच्याकडून जे प्रोटीन येतात ना ते कोणाकडे जातात गोल्गी कॉम्प्लेक्सकडे. दे इन्क्लूज इन द व्हेसिकल, ते इकडे याच्यामध्ये येतात विच कम टुवर्ड्स द गोल्गी कॉम्प्लेक्स. गोल्गी कॉम्प्लेक्सकडे ते प्रोटीन येतात वाय सायटोप्लाझममध्ये ते येतात. दे फ्यूज विथ द फॉर्मेशन फेस ऑफ द गोल्गी मेम्ब्रेन. म्हणजे जिथून एंट्री ना तिथून ते फ्यूज होतात आणि एम्प्टी देअर कंटेन इन द सिस्टम आणि ते एम्प्टीमध्ये म्हणजे इंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं जे बी मेम्ब्रेन जे मटेरियल वगैरे असतं ना ते आणून काय गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये सोडतात. ॲज दे पास थ्रू. आता जे मटेरियल आणलेलं आहे त्यांनी जसं जसं ते सिस्टरने जसं मी तुम्हाला सांगितलं सिस्टरने म्हणजे काय हे पूर्ण आहे ना त्याला सिस्टरने म्हणतात एक सॅक टाईप. या सिस्टरमधून जसं जसं ते मटेरियल पास होईल ना दे आर केमिकली मॉडिफाईड आणि त्याच्यामध्ये काय होतं की गोल्गी कॉम्प्लेक्सच्या इन्झाईममुळे त्याचं केमिकल मॉडिफिकेशन होतं विथ द हेल्प ऑफ लाईक इन्झाईम्स जे पी इन्झाईम येतं. दे आर अगेन पॅक्ड. नंतर एकदा मॉडिफिकेशन झालं की त्यानंतर पुन्हा पॅकिंग करायची इन द वेसिकल्स आणि दीज वेसिकल एक्झिट फ्रॉम द मॅच्युरेशन फेज. जसं एंट्रीला बघितलं होतं एंट्रीला म्हणजे जिथून एंट्री होते ना तर एंट्रीला आपण काय म्हणायचं त्याचं फॉर्मेशन फेज. कळलं. हा शब्द लक्षात ठेवा फॉर्मेशन. आणि जिथून बाहेर निघतं त्याला मॅच्युरेशन फेज म्हणजे जिथून एकदा पूर्ण मटेरियल वगैरे मॅच्युर होऊन बाहेर निघतं त्याचं 2 एंट्री. द सिस्टरने वर्क लाईक ए पॅकेजिंग डिपार्टमेंट. हा इम्पॉर्टंट आहे. हा MCQ लक्षात ठेवा. पॅकेजिंग डिपार्टमेंट. डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतात विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनल्स म्हणजे खालीलपैकी कोणतं ऑर्गनल हे पॅकेजिंग डिपार्टमेंट म्हणजे पॅकेजिंग वगैरेचं काम कोण करतं. तर लक्षात ठेवा कोणतं इथे गोल्गी कॉम्प्लेक्स. लक्षात राहील ना. नंतर पॅकिंग आणि डिस्ट्रीब्यूट द सबस्टन्स नंतर ते काम करतं. आता याचे फंक्शन काय आणखीन एक महत्त्वाचं. आता हे जनरल फंक्शन वगैरे दिलेले आहेत आणखीन थोडे जनरल आपल्याला लक्षात ठेवायचं. गोल्गी कॉम्प्लेक्स इज सिक्रेटरी ऑर्गन. हा पण इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट विचारू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनल किंवा सेलचा असा कोणता पार्ट आहे जो सिक्रेटरी आहे तर तो कोणता आहे गोल्गी कॉम्प्लेक्स. नंतर पॅकेजिंग डिपार्टमेंट पण यालाच म्हणतात. लक्षात ठेवा पॅकेजिंग डिपार्टमेंट. नंतर इट मॉडिफाईज म्हणजे थोडं मॉडिफिकेशन करतं इन्झाईमने. सॉर्ट आउटमध्ये सेपरेट करणं आणि पॅक्स द मटेरियल सिंथेसाइड इन द सेलमधले जे मटेरियल ना त्याला पॅक करायचं काम करतं. इन्झाईम असो म्युकस प्रोटीन पिगमेंट्स वगैरे. आणि डिस्पॅचमध्ये बाहेर काढणं टू देम टू व्हेरियस टार्गेट्स लाईक प्लाझ्मा मेम्ब्रेन लायसोम. त्याला जे टार्गेट असं ना म्हणजे तुम्हाला सांगितलं ना पॅक करतं आणि जिकडे पाहिजे ते इकडे पाठवून देतं सेलमध्ये त्याच्या कामाला. आणि इट प्रोड्यूस ऑल्सो व्हॅक्युल्स आणि सिक्रेटरी वेसिकल्स हे प्रोड्यूस करायचं काम करतं. इट हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ सेल वॉल पण तयार करायचं याचंच काम आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि लायसोसोम पण हेच तयार करतं. आता वाईल दे आर लिव्हिंग फ्रॉम दिस गोल्गी कॉम्प्लेक्स. आता जे बी मटेरियल गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये तयार होतं ना बाहेर निघताना काय होतं त्याच्यावर सर्टन मार्कर्स म्हणजे असा शिक्का मारून टाकल्यासारखं असतं. त्याच्यामुळे काय होतं ते शिक्का मारल्यामुळे काय होतं मे गेट इम्प्रेग्नेटेड ऑन देअर मेम्ब्रेन. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं सिक्का म्हणजे एक ॲड्रेस असं थोडं कुठं जायचं काय असतं ना त्या टाईपमध्ये. मग ते आयडेंटिफाय दे आर द स्पेसिफिक टार्गेट आणि किंवा सेल ऑर्गन म्हणजे तुला जिथं जायचं त्या मटेरियल वगैरे ते आपोआप तिथे जातं कारण त्याच्यावर तसा ॲड्रेस लिहिलेला असतो. कळलं ना. नंतर पुढचं येतं लायसोसोम आहे ना
हे पण इम्पॉर्टंट आहे, कन्सिडर ॲज ए डिसमॅन्टलिंग आणि रिस्ट्रक्चरिंग ऑफ युनिट ऑफ द सेल. म्हणजे जे पण खराब पार्ट वगैरे झालेला आहे तो काढून टाकायचा किंवा डिस्ट्रॉय करायचं काम कोण करतं? लायसोसोम्स. लायसोसोम आहे ना, हे सिम्पल आहे आणि सिंगल मेम्ब्रेन. बघा हे पण लक्षात ठेवा, MCQ येऊ शकतो की सिंगल मेम्ब्रेन कोण आहे, कारण पुढे दाखवेल मी तुम्हाला की सिंगल मेम्ब्रेन कोण आहे, डबल मेम्ब्रेन कोण आहे वगैरे सांगतो मी तुम्हाला नंतर पण, कारण त्याच्यावर स्पेशली एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर लायसोसोम हे सिंगल मेम्ब्रेन लक्षात ठेवा. बाउंड सॅक आहे, फिल्ड विथ डायजेस्टिव्ह एन्झाइम असतं त्याच्यामध्ये. लायसोसोम डायजेस्ट द वेस्ट, जे पण आपल्या बॉडीमधलं वेस्ट वगैरे किंवा खराब असेल ना ते डायजेस्ट करायचं काम कोण करतं? लायसोसोम. आता फंक्शन काय, आता एक काय येतं? इम्युनो सिस्टीम, इट डिस्ट्रॉय द व्हायरस बॅक्टेरिया वगैरे जे पण आपल्या सेलवर अटॅक वगैरे करतात ना त्याला डिस्ट्रॉय करायचं काम कोणतं? लायसोसोम. आणि नंतर डिमॉलिशन स्क्वॉड्स. डिमॉलिशन म्हणजे काय? एखादं बिल्डिंग वगैरे पाडतात ना, म्हणजे तसं एकदम खराब झालेलं वगैरे डिमॉलिशन करायचं, किंवा डिस्ट्रॉय ऑर्न आउट सेलुलर ऑर्गॅनल्स किंवा ऑर्गॅनिक डेब्रिस वगैरे जे पण खराब झालेत ना त्याला डिस्ट्रॉय करायचं काम कोण करतं? हे करतं. याला सुसाईड बॅग म्हणतात. हा पण MCQ प्रश्न विचारू शकतात की सेलमध्ये कोणत्या ऑर्गनलला किंवा कोणते जो हे आहे त्याला सुसाईड बॅग कशाला म्हणतात? ते लायसोसोमला. पॅकेजिंग डिपार्टमेंट कशाला म्हणतात? ऐक नाही लक्षात? कॉल्गी कॉम्प्लेक्सला. नंतर व्हेन सेल बिकम्स ओल्ड, सेल ज्यावेळेस ओल्ड होते म्हणजे म्हातारी होते किंवा डॅमेजलं काही खराब होते, लायसोसोम बस्ट आणि एन्झाईम त्याच्या म्हणजे बाहेर येतात ना ते त्या स्वतःच्या सेलला खतम करून टाकतात. ड्युरिंग स्टार्वेशन, ज्यावेळेस आता उपवास वगैरे धरतात ना त्यावेळेस काय होतं? लायसोसोम डायजेस्ट द स्टोअर्ड प्रोटीन आणि फॅट्स. स्टोर्ड, आता तुम्ही बघितलं असेल ना खूप ज्यावेळेस एखादा उपवास वगैरे धरतात किंवा खूप दिवस खायला वगैरे भेटत नाही वगैरे, त्यावेळेस आपोआप माणसाचे मसल म्हणजे प्रोटीन जे फॅट वगैरे कमी होऊन जाऊन वजन वगैरे कमी व्हायला लागतं. नंतर आता पुढचा पार्ट येतो व्हॅक्युल्स. आता व्हॅक्युल्स आर द मेम्ब्रेन बाउंड सॅक्स, म्हणजे याला मेम्ब्रेन बाजून आणि सॅक येते, त्याला बाजूने मेम्ब्रेन आहे. प्रॉमिनंटली फाउंड इन प्लांट. तुम्हाला सांगितलं ना ॲनिमलमध्ये पण असतात पण जास्त करून प्लांटमध्ये जास्त आहे. इन ॲनिमल्स सेल्स व्हेनेवर प्रेझेंट, जर ॲनिमल सेलमध्ये असलं ते काय असणार? फ्यू इन नंबर आणि स्मॉलर इन साईज. आणि याच्यावरच MCQ एकदा येऊन गेलेलं आहे की म्हणजे प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये काय डिफरन्स आहे. असं स्टेटमेंट त्यांनी विचारलं होतं, स्टेटमेंट दिले होते की 2-3 स्टेटमेंट, मल्टिपल स्टेटमेंट आणि कोणतं बरोबर विचार. तर इन ॲनिमल सेल, ॲनिमलमध्ये काय असतात? ते जे हे असतात व्हॅक्युल्स ना ते काय असतात? एकतर कमी इन नंबर आणि स्मॉल इन साईज, आणि प्लांटमध्ये काय असतात? ते मोठे असतात. जनरली देर आर 2 to 3 परमनंट व्हॅक्युल्स इन प्लांट सेलमध्ये, 2-3 तर फिक्सच असतात. आता व्हॅक्युल्स आर बाउंड बाय द सेमीपर्मल मेम्ब्रेन, त्याला टोनाब्लास्ट म्हणतात. तुम्हाला सांगितलं ना व्हॅक्युल पण सेमीपर्मल मेम्ब्रेननी बाउंड असतात, त्याला काय म्हणतात? टोनाप्लास्ट. नंतर आता व्हॅक्युल स्टोअर्स. आता व्हॅक्युल काय स्टोअर करतात? एक्सक्रिटरी प्रोडक्ट, म्हणजे जे पण प्लांटचे काही एक्सक्रिटरी म्हणजे जे बाहेर आपले खराब टाकायचे वगैरे प्रोडक्ट वेस्ट वगैरे ना ते स्टोअर करतात. इवन कंपाऊंड्स दॅट आर हार्मफुल ऑर अनपॅलेटेबल टू द हर्बिव्हायरस वगैरे. हर्बिव्हायरस म्हणजे ॲनिमल वगैरे, तर ते पण हे काय करतात? देअर बाय प्रोटेक्टिंग द प्लांट्स. त्याच्यामुळे प्लांटला काय करतात? ते प्रोटेक्ट करतात. आता याच्यामुळे काय होतं आणखीन? अट्रॅक्टिव्ह कलर ऑफ द पेटल्स. आता आपण झाडाच्या पाकळ्या वगैरे बघितल्यास ना तर पाकळ्याचा जो कलर असतो ना तो कशामुळे असतो? ड्यू टू स्टोरेज ऑफ सच पेगमेंट्स इन द व्हॅक्युल्स. हे पण प्रश्न विचारू शकतात की व्हॅक्युल्स जो पाकळ्याचा कलर आहे तो कशामुळे येतो? कारण ते काय असतं की जे व्हॅक्युल्स ते काय करतात? काही हार्मफुल सबस्टन्स वगैरे काही किंवा काही कंपाऊंड वगैरे स्टोअर करतात, काही पिगमेंट स्टोअर करतात. ह्या पिगमेंटमुळे काय होतं? पेटल लाईक प्रकारचा कलर येतो. हा प्रश्न विचारू शकतात. नंतर आता पुढचं एक ऑर्गॅनिल आहे ग्लायसोसोम्स. आता याचं महत्त्व एवढंच आहे की ते काय होतं? जर्मिनेटिंग सीड्स, म्हणजे जेव्हा सीड असतात ना म्हणजे आपले कोंब वगैरे फुटतात ना त्यावेळेसच हे जास्त ॲक्टिव्ह असते. दीज मेम्ब्रेन बाउंड, म्हणजे याला पण मेम्ब्रेन आहे. ऑर्गनल्स कंटेन इन्झाईम, त्याच्यामध्ये काही इन्झाईम असतात दॅट काय करतात? कन्वर्ट फॅटी ॲसिड्स, म्हणजे आपल्या जे फॅटी ॲसिड असतं ना सेलमधलं वगैरे त्याला कन्वर्ट करतात कशामध्ये? शुगरमध्ये. आणि ते कन्वर्ट झाल्यामुळे काय होतं? दे कॅन बी ऑब्झर्वड इन द सेल्स ऑफ जर्मिनेटिंग सीड्स. ज्यावेळेस सीड्स जर्मिनेट होते तेव्हाच ते ॲक्टिव्ह असतात. व्हेअर सेल युटिलाइज द स्टोअर्ड फॅट्स ॲज अ सोर्स ऑफ शुगर. आणि ते काय होतं? ज्यावेळेस फॅटी ॲसिड ना त्याचं शुगरमध्ये कन्वर्ट होतं आणि त्याला फूड म्हणून यूज होतो. आणि टिल इट स्टार्ट द फोटोस, कारण जी सेल एकदम छोटी असते त्याला एकदम जमिनीतून बाहेर येऊन नंतर छोटे छोटे पानं फुटेपर्यंत नंतर आणि एकदम फोटोसिंथेसिस स्टार्टपर्यंत तर त्याला फूड प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं? हे ग्लायसोसोम्स. लक्षात ठेवा, ग्लायोसोम्स. कळलं? आता पुढचं आहे ते इम्पॉर्टंट आहे मायटोकॉन्ड्रिया. त्यालाच आपण सिंग्युलर मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. कॉन्ड्रियन, सिंग्युलर मायटोकॉन्ड्रियन, आणि जर प्लुरल म्हणलं तर मायटोकॉन्ड्रिया. आता काय आहे की इच सेल रिक्वायर एनर्जी. आपल्याला माहिती आहे सगळ्याला आपल्याला एनर्जी लागते आणि दिस एनर्जी प्रोड्युसिंग द मायटोकॉन्ड्रिया. ती एनर्जी कुठून येते? मायटोकॉन्ड्रिया होते. अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉनिक जे आपण बघितलं मायक्रोस्कोप, जर मायक्रोस्कोपमध्ये पाहिलं आपण ना तर मायटोकॉन्ड्रिया इज सीन ॲज ए डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. आता हे पण इथं बघा, आत्तापर्यंत तुम्हाला मी सांगितलं होतं की एक मेम्ब्रेन होते. आता डबल मेम्ब्रेन लगेच सांगून टाकतो की बघा फक्त मायटोकॉन्ड्रिया आणि प्लाझमिड्स,
तर हे काय आहेत माहिती आहे का, फक्त हे दोघालाच आहे की यांना डबल मेम्ब्रेन म्हणजे 2 मेम्ब्रेन लक्षात ठेवा. आणि सिंगल मेम्ब्रेन लायसोम्स वगैरे न्यूक्लियस वगैरे न्यूक्लियसला तर मेम्ब्रेनच नसतं. तर हे सिंगल मेम्ब्रेन आणि मेम्ब्रेन नसणारे पण सांगतो मी नंतर तुम्हाला. आता फंक्शन्स बघा, फंक्शन काय याचं, टू प्रोड्यूस द एनर्जी रिच कंपाऊंड लाईक ATP वगैरे तयार करतात आणि सिंथिसिस ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड्स ETC बाय एनर्जी. तर ही एनर्जी यूज करून ते प्रोटीन सिंथिसिस वगैरे म्हणजे ATP यूज करून ही बाकीच्या गोष्टी ते सिंथिसिस करतात. आता इनर मेम्ब्रेन इन्क्लोजेस ए कॅव्हिटी. आता जे बघा याच्यामध्ये नाही का तुम्हाला स्ट्रक्चर कळलं मायटोकॉन्ड्रियाचं, तर याच्यामध्ये बघा हे आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेनमध्ये आतमध्ये आलेलं नाही, यालाच F1 म्हणतात. F1 मी तुम्हाला कालच रिस्पिरेशन, जर तुम्ही रिस्पिरेशनचा टॉपिक नसेल पाहिला तर तो पण जाऊन पहा, तिथं अवेलेबल आहे. तर त्याच्यात मी तुम्हाला काल सांगितलं तर रिस्पिरेशन कसं होतं, 3 कोणकोणत्या ग्लायकोलिसिस, नंतर त्याचं ॲसिटल कनेक्टेड लिंक कशी असते, नंतर क्रेप सायकल वगैरे तुम्हाला मी ट्रिक्स पण सांगितलेल्या आहेत त्या पहा. कारण याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आलेले आहेत, POQ आलेले आहेत, इव्हन त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी पण विचारलेल्या आहेत आणि मी तुम्हाला ट्रिक्स वगैरे सांगून ते मी सांगितलेलं आहे की कसं लक्षात ठेवायचं म्हणजे ते जेणेकरून तुम्ही विसरणार नाही. तर ते एकदा जाऊन पहा. आता याच्यामध्ये काय की इनर मेम्ब्रेन म्हणजे कशाचा, मायटोकॉन्ड्रियाचा, इन्क्लोजेस ए कॅव्हिटी, याच्यामध्ये ही कॅव्हिटी असते आणि इनर चेंबर कंटेनिंग फ्लूइड लाईक मॅट्रिक्स असतं. याचे मॅट्रिक्स असतं, मॅट्रिक्स कंटेन फ्यू कॉइल्ड. आता याच्यामध्ये नाही का DNA, RNA, 70S टाईप्स ऑफ रायबोझोम, लिपिड्स, व्हेरियस एन्झाईम्स आणि क्रेप सायकलला म्हणजे F1 वगैरे होतीस ना, तर यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नाही का आतमध्ये अवेलेबल असतात, हे आपण ऑलरेडी पाहिलेले. आता प्लास्टिड्स बघा, प्लास्टिड पण इम्पॉर्टंट आहे. लाईक मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला सांगितलं ना, प्लास्टिड टू हॅव लाईक डबल मेम्ब्रेन किंवा डबल ऑल्ड ऑर्गनली कंटेनिंग. याच्यामध्ये पण DNA. जर आणखीन विचारतात बघा, सेलमध्ये असं कोणते ऑर्गनली त्यांच्यामध्ये स्वतःचा DNA असतो किंवा RNA वगैरे, तर लक्षात ठेवा फक्त 2 असतं, मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स. याच्यामध्ये स्वतःचा DNA असतो आणि RNA वगैरे असतात आणि रायबोझोम असतो, कारण हे स्वतः प्रोटीन सिंथेसिस वगैरे करतात, हे लक्षात ठेवा. नंतर आता बट दे आर लाईक लार्जर इन साईज अँड कॅन बी ऑब्झर्व अंडर द लाईट मायक्रोस्कोप. तर मायटोकॉन्ड्रियापेक्षा थोडे मोठे असतात. प्लास्टिड्स आर क्लासिफाईड म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन केले कशा बेसिसवर, पिगमेंट त्याच्यात आहेत का नाही. ल्युको म्हणजे कसं व्हाईट कलर म्हणजे याच्यात पिगमेंट नाही. क्रोमो म्हणजे काहीतरी कलर असल्यासारखं आणि क्लोरो म्हणजे काय की जे ग्रीन कलर आहे. आता ल्युकोप्लास्ट म्हणजे व्हाईट किंवा कलरलेस. आता क्रोमोप्लास्ट म्हणजे जे कलर प्लास्टिड्स. आता हे पण जोड्यात वगैरे येऊ शकतं तुम्हाला. ग्रीन म्हणजे त्याला काय, क्लोरोफिल. ऑरेंज कॅरेट वगैरे असतं त्याला कॅरोटीन म्हणायचं. येलो कलर जर असतं त्याला झॅन्थोफाइल म्हणायचं. नंतर जर पर्पल किंवा ब्ल्यू कलर असतं त्याला अँथोसायनिन म्हणायचं किंवा डार्क पिंक कलर बीटमध्ये वगैरे असतं त्याला बीटा लेन्स म्हणायचं. तर हे जोड्यात वगैरे येऊ शकतं, पाठ करा. कारण हे काय येतं, हे सगळे पिगमेंट्स आहेत आणि त्याचे कलर वगैरे. आता क्लोरोप्लास्ट बघायचं आपल्याला. आता इथं आणखीन क्लोरोप्लास्ट बघायच्या अगोदर आता उद्या किंवा परवा आपण फोटोसिंथेसिस टॉपिक घेईल, त्यावेळेस मी तुम्हाला क्लिअर सांगाल की फोटोसिंथेसिस वगैरे कसं. हे जस्ट बघा इथं क्लोरोप्लास्टची फिगर दिलेली. तर लक्षात ठेवा हे पूर्ण आहे ना, याला थॅलेकॉइड म्हणतात आणि याच्यामध्ये नाही का याला हे डिस्क आहेत ना, याला ग्रॅना म्हणतात. कळालं, ग्रॅना. तर ह्या थॅलेकॉइड आहे ना, याच्यामध्ये आता उद्या सांगाल मी तुम्हाला किंवा परवा फोटोसिंथेसिस ना 2 याने होतं, एक तर लाईट रिॲक्शन असते आणि डार्क रिॲक्शन. कळालं, हे दोन्ही रिॲक्शन मिळून फोटोसिंथेसिस असतं. तर लाईट रिॲक्शन ना ही कुठं होती, ह्या थॅलेकॉइडमध्ये, आणि डार्क रिॲक्शन ना ही कुठं असते, स्ट्रॉमामध्ये होत असते. लक्षात ठेवा. आता हे लाईट रिॲक्शन म्हणजे काही प्रोडक्ट इकडे डार्क रिॲक्शनमध्ये यूज होतं आणि कसं होतं काय ते मी तुम्हाला नंतर सांग. इथं फक्त लक्षात ठेवा की हे थॅलेकॉइड काही असे काही लुमेन, थॅलेकॉइड, स्ट्रॉमा वगैरे, DNA, ग्रॅनम वगैरे काय ते एवढं लक्षात ठेवा. आता थॅलेकॉइड्स काय असतात, दे आर अरेंज इन द फॉर्म ऑफ लाईक स्टॅक्स कॉल्ड ग्रॅना. तुम्हाला सांगितलं नाही, ग्रॅना असतात आणि ग्रॅना मिळून काय होतं, सिंग्युलर ग्रॅनम म्हणतात. आणि ग्रॅना कनेक्टिंग इच अदर बाय मीन्स ऑफ मेम्ब्रेन ट्युब्युल्स कॉल्ड द स्ट्रॉमाने तयार झाले असतात किंवा लॅमेला. स्पेस आउटसाइड द थॅलेकॉइड इज फील्ड विथ द स्ट्रॉमा. त्याच्यामध्ये काही स्ट्रॉमा असतो. स्ट्रॉमा अँड द स्पेस इनसाइड द थॅलेकॉइड कंटेन व्हेरियस एन्झाईम्स देट आर इसेन्शियल फॉर द फोटोसिंथेसिस लाईक अदर प्लास्टिड्स. स्ट्रॉमा ऑफ द क्लोरोप्लास्ट आल्सो कंटेन DNA आणि रायबोझोम. तुम्हाला सांगितलं ना याच्यामध्ये DNA आणि हे असतं, रायबोझोम असतात. आता फंक्शन काय क्लोरोप्लास्टचे, क्लोरोप्लास्ट सर्व ॲज ए म्हणजे किंवा काम काय करते, कन्वर्ट सोलार एनर्जी केमिकल एनर्जी म्हणजे आपल्या फूडमध्ये. पूर्ण जे वर्ल्डचं किंवा जे प्लांट वगैरे सिस्टीम किंवा जे फूड लिंक वगैरे सगळं ना, हे सगळं हे क्लोरोप्लास्टमध्ये चालू आहे, ज्याला आपण काय म्हणतो की हे फूड चेन वगैरे म्हणतो. नंतर आता क्रोमोप्लास्ट म्हणजे ज्याला कलर वगैरे ना, ते काय करतात, गिव्ज द डिफरंट कलर टू फ्लावर्स आणि फ्रूट. तर त्याचं काम करतात. ल्युकोप्लास्ट जे कलरलेस असतात, दे आर इन्वॉल्ड इन द सिंथेसिस ऑफ आणि स्टोरेज ऑफ फूड्स लाईक स्टार्च, ऑइल्स वगैरे. तर याच्यामध्ये ते काम करतात, प्रोटीन्स वगैरे. आता मायटोकॉन्ड्रिया ना आणि प्लास्टिड्स कॅन प्रोड्यूस प्रोटीन्स ॲज वेल ॲज रिप्लिकेट देमसेल्फ ॲज दे हॅव लाईक ओन DNA किंवा रायबोझोम. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की हे मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिडला स्वतःचा DNA रायबोझोम असतं. आता इथे काही थोडं इंटरेस्टिंग फॅक्ट वगैरे दिलेले आहेत. आता हे एवढं विचारण्यासारखं याच्यात असं काही नाही, फक्त एक लक्षात ठेवा, इथे कन्सेप्ट बघा, इंडो सिम्बियोटिक
सिम्बायोटिक किंवा इंडो सिम्बायोंट थिअरी आहे, म्हणजे कोएक्झिस्टन्स ऑफ सेल विदिन द सेल. तर कशामुळे म्हणतात माहिती आहे का, कारण जे मी तुम्हाला सांगितलं क्लोरोप्लास्ट आणि क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया आहेत ना, हे स्वतःच इंडिपेंडंट असल्यासारखे असतात, म्हणजे त्याला सेलची गरजच नसते. म्हणजे सेल विदिन सेल स्वतःच त्यांना DNA असतं, स्वतःच प्रोटीन फंक्शन्स वगैरे प्रोटीन सिंथेसिस वगैरे करतात. त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतात सेल विदिन द सेल असं म्हणण्यासारखं असतं. ते असं जर विचारलं की सेल विदिन द सेल असं त्याला इंडो सिम्बायोंट थिअरी वगैरे म्हणतात, तर त्याच्यानुसार कोणते ऑर्गनला म्हणतात, तर दोन लक्षात ठेवा, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टला म्हणतात. बाकी वाचून घ्या, त्यात काय असं विशेष काही नाही. तर रायबोझोम बघा, हे पण महत्त्वाचं आहे आणि याच्यावर प्रश्न येऊन गेला आहे. रायबोझोमला बघा प्रोटीन फॅक्टरी म्हणतात. बघा आत्तापर्यंत आपण बघितलं सुसाईड बॅग कोणाला म्हणतात, लायसोसोम्स. पॅकिंग डिपार्टमेंट कोणाला म्हणतात, जिथे सगळे पॅकिंग वगैरे येतं, गोल्गी कॉम्प्लेक्स. कळलं. नंतर आता रायबोझोम्स, रायबोझोमला याला काय म्हणतात, प्रोटीन फॅक्टरी, म्हणजे की तिथे सगळं प्रोटीनची फॅक्टरी, म्हणजे प्रोटीन पूर्ण सिंथेसिस वगैरे सेलचं इथे चालतं. रायबोझोम्स वेअर द फर्स्ट ऑब्झर्व ॲज ए डेन्स पार्टिकल्स इन द इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ्स ऑफ द सेल बाय, आता सायंटिस्ट नाव लक्षात ठेवायचं, कोणी पॅलाडी 1953ला यांनी कोणी शोध लावलेला आहे, रायबोसोम्स. फर्स्ट टाइम त्यांनी ऑब्झर्व केलेले. रायबोसोम्सना दे आर मेड ऑफ लाईक रायबोझोमल RNA असतो आणि प्रोटीन्स. दे डू नॉट हॅव एनी मेम्ब्रेन कव्हरिंग. कळलं. आणि याच्यावरच 2000 मला वाटते 21ला, आता ही प्री आहे 2021ची, तर तेव्हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, प्रीलिमला क्वेश्चन येऊन गेलेला आहे. आणि इश्यू काय आहे की 8वी 9वी 10वी तुमच्या NCERT किंवा स्टेट बोर्डमध्ये कुठंच कवर नाही, फक्त आणि फक्त 11वी आणि 12वीमध्येच आहे. त्यामुळेच इम्पॉर्टंट आपण 11वी आणि 12वीचे स्टेट बोर्ड कवर करत आहोत, कारण तिथूनच क्वेश्चन येतात. तर लक्षात ठेवताना काय केलेले, खालीलपैकी कोणत्या पेशी भोवती, पेशी घटकाभोवती किंवा ऑर्गेनल्स भोवती नाही का आवरण नसते. म्हणजे इंग्लिशमध्ये वाचतो, विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गेनल नॉट बाउंड बाय द मेम्ब्रेन. कळलं ना. आता हे क्लोरोप्लास्ट मी सांगितलं डबल मेम्ब्रेन असतं, मायटोकॉन्ड्रियाला पण डबल मेम्ब्रेन, लायसोसोमला सिंगल मेम्ब्रेन असतं. तर फक्त रायबोझोमला इथं बघा, इथं दिले, डायरेक्ट दिलं स्टेट बोर्डमध्ये असतं, हे बघा नॉट हॅव एनी मेम्ब्रेन, डायरेक्ट MCQ. कळलं. म्हणजे तुमच्याकडे कसं असतं, कंटेंट असतं, सगळं असतं, पण तुम्ही पुस्तक वाचत नाही किंवा स्टेट बोर्ड वाचत नाही, त्यामुळे अशा गोष्टी होतात. बेसिक वाचा म्हणजे यातले आता व्हिडिओ बघा, कारण तुम्हाला वाचायची गरज नाही, तुम्ही जस्ट व्हिडिओ जरी पाहिले तरी तुमचं हे कवर होणार, कारण मी काहीच सोडलेलं नाही. 8वी 9वी 10वी जे पण इम्पॉर्टंट येतं, 11वी 12वी तर आपण कवर करतच. आता प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटमध्ये काय डिफरन्स लक्षात ठेवा. फक्त प्रोकॅरियोटमधला जो हे असतो काय रायबोझोम, तो 70 S असतो, आणि युकॅरियोट असतो ना तो 80 S. आता हे सेडिमेंटेशन रेटवरून ते नाव दिलेलं आहे, ते काय लक्षात ठेवा, फक्त 70-80 लक्षात ठेवा. आता न्यूक्लियस, शेवटचा जो पार्ट आहे न्यूक्लियस, एकदम बघा. आता न्यूक्लियस कॅन बी सीन, किंवा आपण पाहू शकतो, न्यूक्लियस कवर्ड बाय द डबल लेअर मेम्ब्रेन विथ स्मॉल पोर्स. बघा कळलं, इम्पॉर्टंट आहे. न्यूक्लियसला पण डबल लेअर असतं. दिस पोर्स अलाव पॅसेज ऑफ मटेरियल इन ऑर आउट ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियस हॅज वन राऊंड न्यूक्लियोलस. याच्यामध्ये बघा हे छोटं न्यूक्लियस आहे, आणि नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर असतं. आता क्रोमॅटिन फायबर ना ते थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं, विच कंडेन्स टू फॉर्म लाईक क्रोमोझोम. क्रोमॅटिन फायबरपासून क्रोमोझोम तयार होतं, आणि ॲट द टाईम ऑफ सेल डिव्हिजन जेव्हा गरज असते ना, ते फंक्शनल सेगमेंट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड जीन्स. तरी इथे एक आणखी सांगतो, हे बघा DNA असतं ना, DNA पासून जीन तयार होतात, आणि जीनपासून काय होतात, क्रोमोझोम तयार होतात. लक्षात ठेवा. म्हणजे हे तुम्हाला सिक्वेन्स कळलं पाहिजे, कुठं काय काय नाही. नंतर आता फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस काय बघा. न्यूक्लियस काय करतं, कंट्रोल द ऑल जे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल ना, ते कंट्रोल करतं. आल्सो सेल डिव्हिजन, हे सगळं न्यूक्लियस, कारण प्रोटीन सिंथेसिस वगैरे, प्रोटीन रिप्लिकेशन वगैरे ते सगळं इथंच चालतं. इट इज ऑल्सो इन्वॉल्ड इन द ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स लाईक पॅरेंट टू ऑप्शन. तर त्याच्यामुळे ही इम्पॉर्टंट आहे. कळलं. तर अशा प्रकारे आपण नाही का आज सेल टॉपिक पूर्ण कवर केलेलं आहे, आणि याच्या बाहेर तुम्हाला एकही क्वेश्चन जाणार नाही. इव्हन PYQ बघा, याच्या बाहेर काहीच नाही तुमचं. आणि उद्या आपण आणखीन एक महत्त्वाचं टॉपिक करून, आणि सोबत इकॉनॉमीचे पण आपल्याला कवर करायचं आहे, जे प्रिलिमसाठी इम्पॉर्टंट आहे. तर आपल्या यूट्यूबला तर आहे, पण आपला जो टेलिग्रामचा चॅनल आहे तो पण सगळे जॉईन करा, आणि तुमचे मित्र मैत्रिणी वगैरे असतात त्यांना शेअर करा. कारण